सोमवारची फसकीची कहाणी. ऐका महादेवा, तुमची कहाणी आटपाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशीण बाई राहत होती. तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं, दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा करावी, एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण यावं. असे 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाले. दिवसेदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचं सुफळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.